स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक मालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये निवेदन दिलं। यावेळी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे पदाधिकारी आणि चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात टीपी काढून भाडे तत्वावर व्यवसाय करणाऱ्या वाहनांना बाहेरील राज्यात 1 किंवा 2 दिवसाच्या भाड्यावर देखील 7 दिवसांचा टॅक्स भरावा लागतो, जो अत्यंत महाग असून परवडणारा नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील चालक व्यवसाय करणं टाळत असून बाहेरील राज्यातील दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, अरुणाचल, कर्नाटक नंबरच्या गाड्या रेंट अग्रीमेंटवर आणून कोल्हापूर जिल्ह्यात पासिंग करून व्यवसाय करतायत। या सर्व गाड्यांना ऑल इंडिया परमिट असल्यानं टॅक्सची अडचण राहत नाही। त्यामुळे स्थानिक चालक मालकांना व्यवसायात मोठं नुकसान होते। उपासमारीची वेळ आल्याची भावना चालक मालक संघटनेनं यावेळी सांगितलं। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व टेम्पो ट्रॅव्हलर गाड्यांना ऑल इंडिया परमिट देण्यात यावं, अन्यथा सर्व गाड्यांना प्रायव्हेट पासिंग करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर ब्रेक टेस्टसाठी तालुका हातकणंगले आणि शिरोळमधून वाहन चालकांना कोल्हापूर आरटीओ कार्यालयात जावं लागतं। इचलकरंजी इथं उपप्रादेशिक कार्यालय असतानाही ही गैरसोय होते, म्हणून तारदाळ इथल्या आवाडे टेक्सटाईल पार्क इथं ब्रेक टेस्टची सुविधा मिळावी आणि इचलकरंजी शहरातील काही अज्ञात व्यक्तींकडून गाड्यांचे फोटो काढून पोलीस विभाग आणि आरटीओ कडे तक्रारी पाठवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला। अशा व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा संघटना गप्प बसणार नाही असा इशाराही देण्यात आला। दरम्यान आमच्या मागण्यांकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशारा वाहन चालक मालक महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय।